मॉर्निंग भावांनो, सकाळच्या वाजलेले आहे 9:30. तुम्ही बघता अक्षय ट्रेकिंग ब्लॉग. तर मी आलेलो आहे वर्ध्यामध्ये कोळसा लोड करायला नाशिकसाठी. तर आपली गाडी लावेल आहे कोळसा भरायला. तर आपल्याकडे जी आहे एलिगुलर 9275. तर ही गाडी आपण आलेलो आहे घेऊन तर कोळसा. तर गाडी लावेल आहे भरायला. दुसरं जे आहे तर बघू शकता आपल्या संग काय झालेलं आहे. तर आपले दोन्ही लेफ्टचे आरसा जो आहे ट्रकवाल्याने फोडलेले आहे. म्हणजे असं चालू गाडीत वगैरे काय फोडेल नाही. तर आपल्या राहुरी मार्केटमध्ये मी गाडी लावून घरी गेलो. सकाळी आल्याच्या नंतर बघतो तर आपले दोन्ही आरसे लेफ्टचे फुटलेले होते. तर आता गाडीवाल्याची चूक नाही, त्याच्यात आपली चूक. आपण गाडीमध्ये लावून गेलेलो होतो त्याच्यामुळे त्याला काय बोललो नाही आपण. गाडीवाला होता तिथं पण आपण काय म्हणलो नाही त्याला. तर बघू मग काय. आता गाडीचा आराम करतोय, वर तांगड्या करून बसलाय. तर त्यांनी गाडी एकदम चकाचक साफसुथरी केलेली आहे, बघू शकतो मी एकदम ओके मध्ये. तर माझा जो ब्लॉक आहे तुम्ही कुठून कुठून बघता, कोणत्या जिल्ह्यातून बघता किंवा कोणत्या तालुक्यातून बघता तर कमेंट करून सांगा मला. आणि ज्यांनी कोणी मला सबस्क्राईब नाही केलेलं त्याने सबस्क्राईब करा. तर भावांनो, आम्ही चाललोय नाश्ता करायला. इकडं आज फक्त काही भेटलं नाही, आम्ही आलोय चांगलाच लांब. ही वर्धा पाशिंगे MH32. तर इथं नो एंट्री म्हणते नाही का, इथं सगळीकडे नो एंट्री. आणि वर्धा म्हणजे आम्ही प्रॉपर गावात आहे, वर्धा सिटीमध्ये. तर आपली गाडी झालेली भरून. आता आम्ही पडदा बिडदा मारलाय, काळे झालतो त्याच्यामुळं थोडा हातपाय धुतले. ही आपली गाडी एकदम भरून ओके झालेली आहे. तर आपल्याला जायचं काटा करायला. नेमकं तिथं आहे पोलीस नो एंट्री. त्याला तरी येताना आम्ही 200 देऊन आलतो. आता जाताना काय करतो काय नसाला बघूया, निघू इथून बाहेर. तर फायनली भावना आपला गाडीचा काटा झालेला आहे. तर आपल्या गाडीत वजन आलं 12 टन 120 किलो. तर गाडी बघू शकता आमच्या मागं आहे. तर तुम्हाला दावतो का आम्ही गाडीचा मागली जाळी वगैरे कशी मारेल आहे काय. तर हे जे मार्केट आहे वर्धा मार्केट आहे. आणि हे कसं आहे मग कमेंट करून नक्की सांगा. तर फायनली भावांनो, आपण आत्ता काटा करून बाहेर आलेलो आहे. हे वर्धा रेल्वे स्टेशन. तर आपण आता इथून डायरेक्ट बायपासला. तर भावांनो, आपण आलोय पंपावर. गाडी चालू आहे डिझेल टाकायचं काम. तर बघू किती डिझेल बसतं काय. आता बसलो होतं 11,000चं आणि आता बघू किती बसतं. आता झालंय किती 7,000 झालंय. कोळसा डिझेल आलेलं आहे 11,200 रुपयाचं. बघूया पैसे मारतो. जुना नागपूर रोड जो नाही का बुट्टीबोरी नागपूर रोड आहे ना वर्ध्यावरून. आपण आता वर्ध्यावरून गाडी भरून निघलेलो आहे. हवाला ह्योच नाही का जुना रोड आहे. आपण आलेलो आहे कारंजामध्ये. गाडी लावली साईडला. तर तुम्हाला माहिती आहे समोर जे आहे का तो हॉटेल आहे समृद्धीला. आणि जे मागल्या चक्करला आपण थांबलो होतो जे समोर थांबलो होतो, जी समोर जे ट्रक उभा आहे का त्या साईडला एक हॉटेल आहे. आणि आपण जे अलीकडे थांबलेलो आहे इकडं सुद्धा खूप गाडी थांबेली. तर इथं आपली गाडी. तर मी जेवण करतो. हो मग पुढं जाऊन आराम करायचा लगेच नाही. मग जाऊ टापोट आपल्या का जरा. ते काय झालं माझी जीबी जरा चिमटा बसला त्याच्यामुळे जरा सूत्री वळून राहिली. बाकी काहीच नाही आहे. तुम्हाला सूत्री वळून राहिली जीबीला चिमटा बसल्यामुळे थोडासा हे झालं आहे. बाकी काहीच विषय नाही आहे. तर मग काय चला जेवण करू. तर मी तिथं आमदार घरी सांगून आलेलो आहे. तर मी पहिलं जेवण करतो मग तुम्हाला भेटतो नंतर. तर भावांनो, आपण जेवण करून आलेलो आहे कारंजा एक्झॅक्टला. तो कारंजा एक्झॅक्टचा टोल प्लाझा. तर आपण आता चाललेलो आता जेवण वगैरे केलेलं आहे. तिथं खाल्ली आम्ही अंडा करी. आता मग काय पार्टीला फुल आलता ते म्हणे सकाळी 3 वाजेपर्यंत येणार. मला येईल 5:30-6 वाजता ते म्हणे 3 तास म्हणे. मला आल्यानंतर फोन करा मग काटा पिटा करून तुम्हाला घेऊन जाईल. तर म्हणलं बरं चला येतो आम्ही.
तर आपला संतोष भाऊ येऊ राहिला पुढून. आता साधारण असं तिकीट राजा नाही का, मागल्या वेळेस आपण ते थांबलो होतो तिथं असं. तर आपली होईल रस्त्यात मालेगावच्या आसपास भेट. तर तुम्हाला जाऊ तो आपली दुसरी गाडी आलेली आहे आंबा लोड करून. तर भावांनो आपल्याला एकदम डेंजर पाऊस लागलेला आहे, बघू शकता. पाऊस एकदम डेंजर पाऊस चालू आहे, नाद नाही करायचा. समृद्धीला इतका डेंजर पाऊस आहे ना, तर तुम्हाला बघू शकता सगळं तोंडा ओढून राहिलं आहे. तर आपण पहिले नाही का काचवर करूया नाही घ्या, सगळं आतमध्ये काय होतं सगळं खाली वल्ल होऊन जातं. बाबा बाबा एकदम डेंजर पाऊस चालू आहे. भावांनो आपण आलेलो आहे दुसरा बीडच्या जवळपास. तर संतोष भाऊ सुद्धा आलेला आहे. पलीकडे आपल्याला जायचं आहे पलीकडे. ते लाईट दिसतो का, ते संतोष भाऊची गाडी आहे. तर चला पलीकडे जाऊन येऊ. ही आपली गाडी. तो श्याम आहे बाय कुठे येऊन बसला आहे. पलीकडे जायचं काय करायचं, थांबायचं इकडं. तो इकडं येऊ राहिला, आम्ही थांबवतो इथं. येऊन द्या त्याला इकडं. त्याने गार पाणीने आणलंय नाही गेलंय. कोण जास्त कोण गाणे कुठे देऊ गाणे कोणचा मला माहिती. बोल बोल कोणता तुम्हाला हायवेवरला नव्हता का? हा बोला ना इकडं मग त्याला. तर भावांनो आता आम्ही संतोष पासून पुढे आलोय. संतोष गेलाय आता. आपल्याला राहिलेले 320 किलोमीटर अजून. तर आता आपण पुढे मेकर मालेगाव पास केलं. मेकर नाही भावांना आपण जालना टोल प्लाझा पास केलाय. पुढे येऊन थांबलो होतो का, तर काचीवर असे किडकं उडाल्यामुळे मकर काच घाण झालेली आहेत. तरी पुसली आपण, हे बघू शकता. तर किडकं कसे मकर किडकं आहे. पावसाच्या सीजनमध्ये थोडंफार किडकं येतेच. तर हे आपला जालना टोल प्लाझा. तर फायनली भावांना आपण आलेलो आहे शिर्डीमध्ये. शिर्डी पास करून मी पुढे आलो आहे. तर आता इथं राहिले बघा 40 किलोमीटर सिन्नर. आणि तिथं काय असं ते समजा 30-40 म्हणजे आज थोडक्यात 70-80 किलोमीटर राहिलेलं आहे. तर आपल्याला तर मी आता आलो आहे सिन्नरचा टोल प्लाझावर. हे सिन्नरचा टोल आहे. सिन्नर टोल प्लाझा. ते वरती चढायसाठी टोल आहे आणि खाली उतरायसाठी टोल आहे. आपलं वेलकम. तर भावांना आपण आलोय सिन्नर बायपास. हे सिन्नर बायपास आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे सिन्नरच्या घाटामध्ये. बघू शकता मी घाट उतरून राहिलो. तर जसं सकाळ उजडत आलेली आहे, थोडीफार राहिलं आहे, टाईमपास होईल तो सर. तर मग तुम्हाला माझ्यातर्फे गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ झालेली आहे. तर आपल्याला नाशिकमध्ये यायला सकाळ उजडली. तर आता आपण जस्ट नाशिकचा टोल पास करून पुढे आलो. तिथं चहा घेतला आहे. तर आपण किती आपलं लोकेशन बाकी आहे माहिती आहे का मला, 17-18 किलोमीटर लोकेशन राहिलेलं आहे आपलं अजून. तर चला रपारप जाता येईल तिथं का, तर पार्टीला येतो म्हणलेलं ना लवकर. तर फायनली आपण आलेलो आपल्या लोकेशनवर नाशिकमध्ये. हे आपलं लोकेशन आहे. तिथं गाडी लावली. तिथं खाली होणार आहे ज्या गोण्या आहे का, तिथून उचलून साईडला टाकणार. आपली गाडी रिवर्स तिथं लावायची, तिथं गाडी खाली होऊन जाईल. तर आता किती वाजले, 6:30 वाजले. आता गाडी बिडी घेतो सोडून. मग कसं थोड्या वेळ आराम करावं लागत. असं पुरी नाईट काढेल आहे, त्याच्यामुळे आता मग थोडा आराम करणार आहे. ह्यो तो झोपला आता, गाडी भरका आहे ना झोपला. आता तो जागा राहणार आणि मी झोपला. चला मग काय घेऊ गाडी सोडून तुम्हाला धावतो. तर भावांना आपली गाडी खाली झाली. 11:30 वाजलेले सकाळचे. आम्ही चाललो काटा करायला.
तिथून बाहेर निघताना नो इंटरव्ह्यू म्हणून काय दाखवलं नाही, त्याच्यामुळं टपकन बाहेर निघून आलं. हे आत्ता आपलं आर टी ऑफिसच्या मागलं लोकेशन आहे. तर इथं सुद्धा नाही का नो इंटरव्ह्यू चान्स वाटतं, पण चला घेऊ काटा करून टपकन भेटूया तुम्हाला. मग भावना आपल्या गाडीचा काटा चेंज करून झालेलं आहे. तर आत्ता आपण आहे नाशिकमध्ये. आपली गाडी खाली सकाळी लवकर झाली, जरा 11 वाजेपर्यंत खाली होऊन येईल नाही का. आणि आपल्याला आता जो लोड आहे तर नाशिकवरून श्रीरामपूरसाठी आहे, पण लोकलचा काय ब्लॉक वगैरे सोडणार नाही मी. जो आपला नागपूर ते नाशिकसाठी होता तेवढाच एक, आणि जो आता पुढला ब्लॉक होईल तो राऊरीहून नागपूर होईल ना तर गुजरात होईल, दोन्हीपैकी एक होऊन जाईल. आणि जे तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलवर नाही का, जरा चांगला सपोर्ट राहून द्या नाही का. सबस्क्रायबर वगैरे वाढवा, टापाटप